स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर मी डीमार्टमधून घरी चाललेले आहे थोडी बहुत भाऊबीजची शॉपिंग करून। तर भावासाठी काहीतरी घेतलेलं आहे, तर चला तुम्हाला दाखवते मी। घरी सर्व पाहुणे आलेले आहेत, चला। तर मी इथे आलेली आहे मम्मीकडे, सकाळपासूनच मम्मीकडे होती। तर इथे आमचा प्रोग्राम सुरू झालेला आहे भाऊबीजचा। तर तुम्ही बघू शकता किती गोंधळ सुरू आहे ना। हा आमचा आहे छोटा पिल्लू। तर त्यांनी सारा गिफ्टचा पूर्ण बँड वाजून दिलेला आहे। तर हा बी गिफ्ट आणलेली होती, फरशी पुसाची बाल्टी होती ही रोफ म्हणून। तर ती डिमांडमधून आणलेली होती मी। तर त्यांनी बाल्टी एका साईडला काढून तो खड्डाच खेळत बसलेला आहे की हा माझा स्पीकर आहे, हाऊस आहे, ह्या प्रकारे। आणि प्रत्येक फोटो खराब करणं त्याचं कामच झालेलं होतं। तर इथे बघू शकता हे यांनी खड्डा घेतलेला आहे आणि थोडं क्रॉप केलेला आहे। आणि इथे काहीतरी त्यांची मीटिंग सुरू होती बघा। आमच्या बच्चूंची काहीतरी त्याच्या पप्पासोबत मीटिंग सुरू होती, असं करू तसं करू। आणि मस्त पेढे वगैरे घेऊन मस्त खाऊन आला। आणि तो कोणाला ऐकत नाही, आणि लहान मुलं खरंच सांगते कोणालाच ऐकत नाही, तसाच तो आहे। आणि सगळ्यात लहान असल्यामुळे त्याची सगळी जिद्दही पुरल्या जातो। आणि इथे बघा ही माझी आत्याची मुलगी आहे, ती ही अक्षित लावत आहे। आणि सगळ्यात अगोदर मीच अक्षित लावली, पण माझी फोटो नाही आहे। तर माझीच व्हिडिओ काढणं सगळे विसरून गेले। तर इथे बघा ही माझी लहान बहीण आहे, तर ही अक्षित ओवाळत आहे। तर अशी आमची मजाक मस्ती खूप सुरू होती, मजाक मस्ती खूप सुरू होती। आणि अर्धे तर पाहुणे अजून आलेच नाही आहे। माझी आत्या वगैरे पण येतात हर वर्षी। तर मला 2 आत्या आहेत। तर आत्याची मुलगी आलेली होती, ती माझ्या भावाला ओवाळते, लहानपणापासूनच ओवाळते माझ्या भावाला ती। आणि इथे माझी बहीण माझ्या हस्बंडला ओवाळत आहे, अवीला। तर ती ओवाळत आहे की आज म्हणजे ते मेन दिवस आहे भाऊबीजचा, त्यामुळे कोणाचाही म्हणजे माथा सुना नाही राहो म्हणून ती टीका लावून घेते आहे। आणि इथे बघा यांनी आपल्या बहिणीसाठी गिफ्ट आणला, तर तो असेंबल करून आला। तर ते स्टोरेज बॉक्स होते, त्याने गिफ्ट आणला होता। तर तो लावत होता, आपल्या पप्पाला म्हणत होता की आपण लावूनच देऊया, मोठं गिफ्ट देऊया। तर हे छोटं आहे मोठं आहे, तर पूर्ण त्याने रॅक बनवली। आणि त्यानंतर आपल्या बहिणीला त्याने गिफ्ट केली। तर काही काही क्लिप मी काढू शकली, काही काही काढू नाही शकली, असं झालेलं आहे। तर ही बघा माझी लहान बहीण माझ्या भावाला ओवाळत आहे, आणि मी इथे उभी आहे कारण की माझेच व्हिडिओ कोणी काढले नाही आहे। ॲक्च्युली काय झालं, मोबाईल कोणी स्टार्टिंगला सगळ्यात अगोदर मीच अक्षित लावलं माझ्या भावाला। तर कोणी मोबाईलच काढले नव्हते। तर माझं पटकन होऊन गेलं। आणि त्यानंतर मग मी सर्वांची व्हिडिओ काढत होती, कारण की मी एक ब्लॉगर असल्यामुळे काय होते, माझ्या हातात मोबाईल राहणारच आहे, तुम्हालाही माहीत आहे। आणि इथे थट्टा मस्ती फार सुरू होती। आणि मेन म्हणजे सगळा माहोल बनवला होता हे आमच्या छोट्या पिल्लूनी। कारण की तो प्रत्येक फोटोमध्ये मधामधात आणि माझ्या तर प्रत्येक फोटोमध्ये मधामधातच होता। आणि हे आमचे लहान जावई आहे, माझ्या बहिणीकडले जावई आहे। तर मी म्हटलं त्यांच्या बहिणी दूर आहे, तर त्यांनाही आज टीका लावून घ्यावं। कारण की असं नाही आहे की आपण नाही लावलं, पण आज सगळे उपस्थित असल्यामुळे मग ते सुनं का राहणार आहे। आज मेन दिवस होता, पहिला दिवस होता, आणि पहिल्या दिवसाचा मान खूप असतो। आणि बहिणी दूर असल्यामुळे लवकर येऊ नाही शकत, सगळं काही काही कारणं राहतात, स्कूल सुरू राहतात मुलींचे, त्यामुळे येऊ नाही शकत। तर जावई आले, तर जावईला मी टीका लावला आणि यांना माझ्या बहिणींनी लावला। तर दोघांचेही माते सुने नाही राहिले। आम्ही राख्यासुद्धा तशाच करतो, म्हणजे माझ्या मुली वगैरे राख्या बांधून घेतात। तर बघा याला माझ्या मुलींनी गिफ्ट दिलेला आहे, हा ब्लूटूथ स्पीकर आहे। तर तो आता त्याची तिथे गोंधळ सुरू होती बघा। आमचं दोघांची ते भांडणं सुरू होते की तो म्हणे नाही मी लावणार, मी म्हटलं थांब मी लावून देते, नाही मी। आणि याचं ना माझं खूप सुरू राहते, आणि इथे पहा आता तुम्ही, याचं ना माझं सुरूच राहते बघा। तर तो म्हणते हा टेबल, मी म्हटलं मला टेबल देतं, नाही म्हणते तो माझा होम थिएटर आहे, माझा नाचू नाचू म्हणते, ते स्पीकरला नाचू नाचू म्हणते, तो माझा स्पीकर आहे। आणि त्याची ना माझी मस्करी खूप सुरू राहते। असं आहे छोट्या मोठ्या खुशीमध्ये, म्हणजे जे लहान लहान मुलं राहतात त्यांच्या खुशीमध्ये आपण बी आपल्या खुशी ढूंढा। आणि आपला खरं सांग कोणी राहो, आपला लहानपण जे राहते कधीच कोणी गमवू नका, ते नेहमी आपलं लहानपण आपल्यामध्ये नेहमी ठेवा। तर
इथे बघा दुसऱ्या दिवशी साहेब हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, थोडीशी क्लिप होती ते मी तुम्हाला दाखवत आहे। हे क्लिप मी नव्हती, इथे माझी मुलीने काढलेली आहे। तर इथे बघा सकाळी मम्मीनी रांगोळी टाकली तर तो म्हणे नाही तू नको टाकू नानी आई मीच टाकतो। तर आपल्या बहिणीकडून पण घेतली आणि बघा त्यांनी छाप घेतली आणि छापमध्ये एवढी रांगोळी टाकली आणि बसला आणि याला इथे सांगते ना मी तुम्हाला 1 घंटा तर बसूनच राहिला की मी रांगोळी टाकतो, मला कलर आणून द्या। खूप जिद केली त्याने, त्याला नाही म्हटलं समोर काही असं करू नको। मग मम्मी म्हणे काढू दे, त्याला पण काढू दे, त्याचं मन खुश होऊ दे आणि मन भरून झालं तर तो स्वतः सुटून जाणार। तर बघा असे छोट्या छोट्या हाताने आपल्या मस्त रांगोळ्या टाकत आहे आणि खरंच सांगते ह्या आठवणी जपून ठेवा। आणि आमच्या वेळेस तर नव्हता मोबाईल, पण आपल्या वेळेस आहे, आता आपल्या मुलांच्या वेळेस आहे। तर फालतू कामामध्ये मोबाईल नको यूज करू द्या मुलांना, पण असे काही क्षण राहतात ते आपल्या मोबाईलमध्ये आपल्या मेमरीमध्ये कॅप्चर करणं पण खूप आवश्यक राहते। तर बघा आमचा छुटकू पिल्लू रांगोळी काढत आहे आणि हे एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ही दिल्याच पाहिजे। तो म्हणजे जिद करत होता मी करतो, तर ठीक आहे कर बाबा तू। आणि तो खरंच तो म्हणजे आपल्या मम्मीला प्रत्येक कामात मदत करायला बघतो, प्रत्येक कामात माँ मी ऐसा करता, मम्मी मी असं करतो, मम्मी मी तसं करतो। जशी त्याची मम्मी म्हणते त्याला सांगते तसं करायला प्रयत्न करतो। अभ्यासात सुद्धा त्याचं मन लागतो, आल्याबरोबर त्याचा होमवर्क होऊन जातो आणि आपल्या बहिणींना सोडत नाही। मेन म्हणजे आपल्या बहिणीसोबतच राहतो आणि त्याच्याकडे लक्ष देत राहतात त्याच्या दोघी बहिणी। आणि काय जास्त दिवस राहत नाही, 2-3 दिवस राहतो मग तो चालली जातो। तर बघा त्याची क्लिप ही क्लिप आहे एक मेमरी बनूनच राहणार माझ्या मोबाईलमध्ये। आणि खूप नॉटी आहे, हुशार तर तेवढाच आहे पण नॉटीसुद्धा तेवढाच आहे। तर आणि राखी बांधण्यासाठी पण तो खूप सगळ्यात पहिले राहते की मला बांधून द्या, मला बांधून द्या। आणि बघा इथे माझ्या भावाने ड्रेसेस आणलेले होते आमच्यासाठी, तर इथे आम्ही तिघी फोटो शूटिंग वगैरे सुरू होती, तर इथे मजाक मस्ती खूप सुरू होती। तर इथे मजाक मस्ती सुरू होती तर आमची ते थट्टा वगैरे सुरू होती, तर खूप मजा येत होती। आणि इथे बघा पुन्हा त्याच्या वाटे गेली मी, तर सांगत होता माँ मेरा केला खा आली बडी माने। आणि इथे होता दुसरा दिवस तर मी आली होती जाऊकडे माझ्या मुलींना घेऊन त्याच्या भावासाठी अक्षित लावासाठी। तर इथे तो विचारत होता मी कसं करू, कोणता पाय टाकू, कसा बसू। तर त्यांना मी सांगत होती कारण की आपण जेव्हा सांगू तेव्हाच शिकणार ते। तर बघू शकता। आणि असा होता आपला भाऊबीजचा दिवस। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। बाय।
तर आजचा व्हिडिओ असा होता, मस्ती मजाक थट्टा. तर असा परिवार म्हणजे नोकझोक ज्या परिवारात राहत नाही त्या परिवारात काही अर्थच नसतो. कारण की परिवार रिश्ता हा असा राहतो, नोकझोक हसी खुशी थट्टा मस्ती हे राहणं पण खूप आवश्यक आहे परिवारामध्ये. आणि इथे बघा, ही आमची आहे मीनूबाई. तर हिला खूपच हसा येत होता, कारण की तीच आपल्या भावाला चिडवत होती, तर तो एकच पॉईंट बोलत होता तर ती खूप हसत होती. तर ह्याप्रमाणे थट्टा मस्ती करत आमचा भाऊबीजचा कार्यक्रम पार पडला. तर चला बाय.